आज आपण न्यू चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टर नंबर 11, सर्कल. सगळ्यात पहिले सर्कल म्हणजे काय, सर्कल काढला कसा जातो, तसे सर्कल काढत असताना त्याची रेडियस काय असते, किंवा मग त्याच्यामधली रेडियस म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय, याबद्दलची सगळी माहिती, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह केले जातात, ते सगळं काही आपण या न्यू चॅप्टरमध्ये शिकणार. सगळ्यात अगोदर सर्कलला एक केंद्रबिंदू असतो, म्हणजेच काय, त्याचं सेंटर, त्याला आपण ओने डिनोट केले. त्यानंतर ओ पासून त्या सर्कलचे जे आउटर लेअर आहे तिथपर्यंत टच होणारा एक पॉइंट म्हणजेच बी, त्याला काय म्हटलं आपण, रेडियस. त्यानंतर सेंटरमधूनही जातोय, इकडे आउटर लेअरलाही जाऊन मिळतोय, त्याचप्रमाणे इकडच्या देखील आउटर लेअरला जाऊन मिळतोय. म्हणजेच काय, एक अशी लाईन की जी सेंटरमधून पास होते व सर्कलच्या दोघंही आउटर लेअरला जाऊन मिळते, तिला आपण डायमीटर म्हणतो. आणि एक अशी लाईन ड्रॉ केली जाते की जी सेंटरमधून पास होत नाही, तिला आपण कॉर्ड असे म्हणतो. तेच एक्झाम्पल दिले बघा. म्हणजेच काय, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, जी तुम्हाला डायग्राम दिलेली त्याच्यामध्ये रेडिया म्हणजेच काय, रेडियसचं अनेक वचन असतं, प्लुरल फॉर्म आपल्याला काढायचं आहे. आता रेडिया कोणती कोणती येईल, मग ओबी ही एक रेडियस येईल, त्यानंतर ओसी ही एक रेडियस येईल, ओ ए ही पण एक रेडियस आहे, आणि ओ एफ ही पण काय झाली, तुमची एक रेडियस झाली. त्याच्यानंतर कॉर्डची आपण डेफिनेशन बघितली होती की जी डायमीटर मधून पास होत नाही, पण मात्र दोघं आउटर लेअरला जाऊन मिळत असते. म्हणजेच काय येणार, मग कॉर्ड ईसी येईल, आणि कॉर्ड काय येणार आपल्याला, एडी. डायमीटर्स बघू. डायमीटर्स म्हणजे काय, सेंटरमधून पास होणारी लाईन. म्हणजेच काय येणार, मग डायमीटर एबी, डायमीटर सीएफ. हे बघितलं आपण. एक सर्कल मधले असणारे विविध पॉइंट्स, त्याच्यामध्ये एक सेंटर असतो, म्हणजेच केंद्रबिंदू, सेंटर, त्याला काय म्हटलं होतं आपण, ओ ने डिनोट केलं होतं. आता नेक्स्ट पॉइंट म्हणजे काय, रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर. म्हणजेच काय, सर्कम्फरन्स म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, यांच्या दोघांमधलं काय रिलेशन असू शकतं ते आपल्याला पुढे बघायचं. वेगवेगळे एक्झाम्पल्स असतात. बँगल आहेत, सर्क्युलर डिश आहे, लीड ऑफ अ जार आहे. याच्यामुळे तुम्हाला जी बँगल आहे त्याचं तुम्हाला सर्कम्फरन्स दिलेला आहे 19 सेंटीमीटर, डायमीटर दिलेला आहे 6 सेंटीमीटर. दोघांचा रेशो कशा पद्धतीने काढता येईल ते त्यांनी काढून दाखवले. म्हणजेच काय, सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. सर्कम्फरन्स आपल्याला 19 सेंटीमीटर दिलेला आहे, डायमीटर आपल्याला 6 सेंटीमीटर दिला आहे, त्याच्यानुसार आपला त्याचा दोघांचा रेशो काय आलेला आहे, 3.60. अशा पद्धतीने काढता येतं. पुढचा पॉइंट, आता जो सर्कम्फरन्स आहे, सर्कम्फरन्स तर आपल्याला समजला की सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर असेल, त्याला आपण पाय म्हटले. पायची पण एक विशिष्ट व्हॅल्यू आपल्याला दिलेली, ती काय दिलेली आहे, जर तुम्ही रॅशनल फॉर्ममध्ये लिहित असाल तर तिला 22/7 लिहिता येतं. जर तिला तुम्ही डेसिमल फॉर्ममध्ये लिहित असाल तर तिथे तुम्हाला 3.14 अशी व्हॅल्यू त्याची लिहिता येते. मग आपल्याला सर्कम्फरन्स हा सी ने डिनोट करायचा आहे, डायमीटर हा डी ने डिनोट करायचा आहे, रेडियस हा आर ने डिनोट करायचा आहे. त्याच्यावरनं आपला न्यू फॉर्म्युला तयार झाला, तो म्हणजेच काय, सर्कम्फरन्स सी, डायमीटर डी. हे दोघांना कशा केलं आपण, दोघांचं डिव्हिजन फॉर्म, म्हणजे सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इज इक्वल टू पाय. मला यामध्ये काय करायचंय, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मला डायमीटरची गरज आहे का, नाही. मग आपण काय केलंय, पुढे जो पण माझा सर्कम्फरन्स होता त्याला सी ने डिनोट केलाय, इकडच्या साईडला इक्वल टूच्या साईडला पाय होता, जो खाली डिवाइडला डी होता तो आपण तिकडे कशाला दिलेला, मल्टिप्लिकेशनला दिला. त्याच्यावरनं माझा न्यू फॉर्म्युला काय झाला, सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. पण मला माहिती आहे की डी जो आहे तो डायमीटर आहे, म्हणजेच काय, हा माझा पूर्ण डायमीटर आहे. डायमीटरसाठी ही एक रेडियस झाली आहे माझी, आणि ही एक रेडियस झाली. म्हणजे मी असं लिहू शकते, डायमीटर डी इज इक्वल टू 2r, 2 टाइम्स आर, म्हणजे 2 टाइम्स रेडियस, ही 1 आणि ही 2. त्याच्यावरूनच आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये याची मदत होईल. म्हणजेच कसं होईल, डी इज इक्वल टू 2r काढलं, आणि आपल्याला जो फॉर्म्युलात आपण काढला होता सी, सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी, त्या ठिकाणी आपण डी ची व्हॅल्यू 2r टाकली,
आणि आपल्या सर्कम्फरन्सचा न्यू फॉर्म्युला तयार झाला, तो म्हणजे काय, C इज इक्वल टू 2πr. आता हा जो फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू 2πr आणि C इज इक्वल टू πd, या दोघांचा वापर करून आपल्याला खालील काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. ती कशी सॉल्व्ह करायची ते बघू. एक्झाम्पल नंबर 1 काय दिलेलं आहे आपल्याला, द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर, फाइंड इट्स सर्कम्फरन्स. म्हणजेच काय काढायचं आहे आपल्याला, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्या सर्कलची डायमीटर दिलेली आहे ही 14 सेंटीमीटर, पण तिचा सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. याच्यासाठी मला पुन्हा गिव्हन काय काय दिलंय ते लिहून घेऊ. गिव्हन मध्ये दिलेलं आहे डायमीटर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. फॉर्म्युला आहे सर्कम्फरन्सचा C इज इक्वल टू डायमीटर दिल्यामुळे इथे मला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल, पाय इंटू डी. आर मी वापरू शकली असती, पण का, आर रेडियस आपल्याला दिलेला आहे का, नाही, म्हणून आपण फॉर्म्युला यूज करताना कोणता करणार आहे, C इज इक्वल टू पाय डी. म्हणजेच काय ते मग बघा, C इज इक्वल टू पायची व्हॅल्यू काय दिलेली होती आपल्याला, 22/7 आणि डायमीटर किती दिलेला आहे, 14. म्हणजे सर्कम्फरन्स काय आलाय तुमचा, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 22 इंटू 2. म्हणजेच काय आलं मग, सर्कम्फरन्स C इज इक्वल टू 22 इंटू 2 44 सेंटीमीटर. कळाला पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, डायमीटर दिलेलं होतं त्यांनी 14 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड करायचं होतं सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय इंटू डी. पाय इंटू डी हा फॉर्म्युला याच्यासाठी यूज केला कारण की आपल्याला गिव्हन मध्ये त्यांनी डायमीटर हा दिलेला आहे 14 सेंटीमीटर म्हणून. मग पुन्हा सर्कम्फरन्स इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आपल्याकडे होती 22/7, ती टाकली आणि इंटूला काय हा 14 घेतला, म्हणजे 7 1 जा 7, 7 2 जा 14. त्याच्यावरनं काय व्हॅल्यू काय उत्तर आलं आपलं, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 22 इंटू 2. सर्कम्फरन्स C इज इक्वल टू काय आला मग आपला 44 सेंटीमीटर. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघा त्यांनी काय दिले. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये असं म्हणताय, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 35 सेंटीमीटर. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलं होतं त्यांनी डायमीटर. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला काय दिलंय, त्यांनी रेडियस दिलेला आहे 35 सेंटीमीटर आणि त्याच्यावरनं सांगितलंय की त्याचा सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. पुन्हा आपल्याला जे गिव्हन दिलंय ते लिहून घेऊ. गिव्हन या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे रेडियस इज इक्वल टू 35 सेंटीमीटर, हे आलं. आता पुन्हा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला सर्कम्फरन्स C इज इक्वल टू काय दिले, आता इथे आपल्याला रेडियस दिलेला आहे, डायमीटर दिलेला आहे का नाही, म्हणून आपण आता इथं फॉर्म्युला वापरताना काय वापरणार, 2πr. मग पुन्हा सर्कम्फरन्स C इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू आहे माझ्याकडे, पायची व्हॅल्यू दिलेली आहे 22/7 आणि आर काय दिलेला आहे तुम्हाला 35. पुन्हा सर्कम्फरन्स C इज इक्वल टू 7 1 जा 7, 7 5 जा 35. म्हणजेच काय येणार आहे 2 इंटू 22 इंटू 5. म्हणजेच C इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 220 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला सर्कम्फरन्स काय मिळाला आहे इज इक्वल टू 220 सेंटीमीटर. पुन्हा एक्झाम्पल एकदा बघून घेऊ. काय दिलं होतं, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 35 सेंटीमीटर, फाइंड इट्स सर्कम्फरन्स. गिव्हन आपल्याला दिलंय रेडियस हा 35 सेंटीमीटर दिलाय, त्याच्यावरून आपण सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2πr हा यूज केला. 2πr यूज केला तेव्हा C इज इक्वल टू 2 जसाच्या तसा घेतला, पायची व्हॅल्यू आपल्याकडे काय दिली 22/7 इंटू आरची व्हॅल्यू काय दिली 35. म्हणून C इज इक्वल टू 2 इंटू 7 1 जा 7, 7 5 जा 35. म्हणून मग इथे काय आलंय फक्त 22 इंटू 5. आणि या तिघांचं जर आपण एकमेकांमध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला सर्कम्फरन्सची व्हॅल्यू काय मिळणार 220 सेंटीमीटर. म्हणजेच आपला सर्कम्फरन्स किती आलाय 220 सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिले बघा. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं आपल्याला एका एक्झाम्पल मध्ये रेडियस दिलेली होती, एका एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायमीटर दिलेला होता. पण ह्या एक्झाम्पल मध्ये देताना काय दिलंय
द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 198 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला सर्कम्फरन्स दिलेला आहे, रेडियस दिलेली नाही किंवा डायमीटर दिले नाही. दोघही वस्तू आपल्याला काय, दोघही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, फाइंड करायच्या आहे. म्हणजेच काय येणार आहे पुन्हा सिमिलर गिवन लिहू. गिवन मध्ये काय येणार मग, सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू किती येणार आहे 198 सेंटीमीटर. पुन्हा माझ्याकडे सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला आहे तोच यूज करेल मी. सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू, आता मला रेडियस पण काढायचा आणि डायमीटर पण काढायचा आहे. मी काय करेल, पहिले डायमीटर काढेल. म्हणजेच काय, पायडीचा फॉर्म्युला यूज करू. पायडीचा जेव्हा फॉर्म्युला यूज करतो तेव्हा सर्कम्फरन्स मला काय दिलाय 198. पायची व्हॅल्यू काय दिली माझ्याकडे 22/7 आणि त्याला डी फाईन करायचं आहे. 22/7ची मला या साईडला गरज आहे का, नाही. मी त्याला इक्वल टूची ह्या साईडला पाठवते. म्हणजेच मला कसं लिहिता येईल, डी इज इक्वल टू 198 इंटू 7 इकडे डिवाइडला, इकडे जाताना तो कशाला जाणार आहे, मल्टिप्लिकेशनला, आणि हा 22 कशाला जाणार आहे, डिवाइडला. यावरनं माझी व्हॅल्यू काय निघते, या दोघांचं जर आपण डिवायडेशन केलं तर त्या व्हॅल्यू काय निघते बघा, 63 सेंटीमीटर. आलं लक्षात. म्हणजेच काय ते, तुम्हाला डायमीटर किती मिळतोय 63 सेंटीमीटर. डायमीटर जरी 63 सेंटीमीटर मिळत असेल, पण आता आपल्याला काय काढायचं, डायमीटर एकमेव काढायचं होतं का नाही, आपल्याला रेडियस पण काढायचं. ही झाली डायमीटर. रेडियससाठी रेडियस कशी काढणार, डी इज इक्वल टू 2 टाइम्स आर. मग आता मला इथे काय काढायचंय, आर काढायचा आहे. मग मी काय करेल, आरला इकडेच ठेवणार. हा जो 2 इकडे मल्टिप्लिकेशनला, त्याला मी काय करणार, डायमीटरला डिवाइड करणार. म्हणजेच मला निघताना आन्सर कसं निघेल माझं, आर इज इक्वल टू, डायमीटर मला दिलाय 63/2. दोघांचं जर मी डिवाइड करेल तर मला रेडियसचं उत्तर मिळतंय 31.5 सेंटीमीटर. म्हणजेच काय, मला आपण 3 प्रकारची एक्झाम्पल बघितली. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला रेडियस दिलेला होता, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डायमीटर दिलेला होता, आणि आपल्याला दोघे एक्झाम्पलमध्ये सिमिलरली सर्कम्फरन्स फाइंड करायचा होता. या एक्झाम्पलमध्ये मात्र तसं नाही. याच्यामध्ये आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला होता, त्याचा वापर करायचा होता, आणि रेडियस आणि डायमीटर या दोघी गोष्टी काढायच्या होत्या. म्हणून आपण काय केलं, सर्कम्फरन्सचा जे आपल्याला दिलेलं होतं ते पहिले गिव्हन म्हणून लिहिलं. सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 198 सेंटीमीटर. म्हणजे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला पाय इंटू डी. सर्कम्फरन्स सी काय येणार आहे आपल्याकडे 198. 198 इज इक्वल टू 22/7. पायची व्हॅल्यू टाकली 22/7 इंटू डी. आता डी काढायचा आहे. डी माझ्याकडे मला माहिती नाही म्हणून डीला इकडे ठेवलं. 198च्या साईडला आपण काय केलं, पायची व्हॅल्यू जी होती ती पाठवली. म्हणजेच काय येणार आहे, डी इज इक्वल टू 198 इंटू 7. हा इकडे डिवाइडला होता, इकडे येताना मल्टिप्लिकेशनला गेला, इक्वल टूच्या त्या साईडला गेला म्हणून. आणि जो 22 होता तो इकडच्या साईडला मल्टिप्लिकेशनला होता, तो इक्वल टूच्या त्या साईडला पाठवल्यावर कुठे गेलाय, अपॉनला गेलाय. म्हणजेच डी इज इक्वल टू काय आलं तुमचं 63 सेंटीमीटर. आता हा झाला आपला डायमीटर. डायमीटरवर आपल्याला थांबायचं नव्हतं, आपल्याला रेडियस पण काढायची, म्हणून आपण रेडियससाठी फॉर्म्युला यूज केला, डी इज इक्वल टू 2r. आपल्याला पुन्हा आर फाईन करायचा म्हणून आपण 2ला काय केलं, डी कडे पाठवलं. जेव्हा तो इकडच्या साईडला येईल, तिकडे 2 कसा आहे मल्टिप्लिकेशनला, तो इकडच्या साईडला येताना कशाला जाणार आहे, डिवाइडला. म्हणून आपल्याला आलं आर इज इक्वल टू 63/2. यांचं दोघांचं जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला रेडियसची व्हॅल्यू काय मिळणार आहे 31.5 सेंटीमीटर. कसं सॉल्व्ह केलं बघा, 63 त्याला 2ने डिवाइड केलं म्हणजे काय, 2 3 जा 6, 2 1 जा 2, सॉरी 2 3 जा 6, 0 आलं, हा 3 खाली घेतला, मग 2 1 जा -2, म्हणजेच काय आलं इकडे 1. पुन्हा इकडे पॉईंट घेतला, इकडे आपण 0 घेतला, मग इकडे काय आलं आपलं 2 5 जा 10. 31.5 कसं आलं समजलं. म्हणून आपल्याला रेडियसची व्हॅल्यू काय आली आहे 31.5 सेंटीमीटर. पुढे आपल्याला अजून एक प्रश्न दिलेला आहे, त्यांनी सर्कम्फरन्स दिलेला आहे ऑफ अ सर्कल इज 62.80 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि या एक्झाम्पलमध्ये मात्र त्यांनी सांगितलं की तुम्हाला पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची. आपण आतापर्यंत पायची व्हॅल्यू काय घेत होतो, पाय
इज इक्वल टू 22/7. पण तिला जर डेसिमल फॉर्ममध्ये लिहिलं तर आपण त्याची व्हॅल्यू बघितली होती 3.14. आता पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आणि त्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, डायमीटर फाइंड करायचं. पुन्हा जे गिव्हन दिलेले आहे ते लिहून घेणार. गिव्हन सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू किती दिले, 62.80 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. या दोघांचा वापर करून काय फाइंड करणार आहे आपण आता, डायमीटर. त्याच्यासाठी पुन्हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू पाय इंटू डी. म्हणजेच काय, सीची व्हॅल्यू काय आपल्याकडे 62.80, पायची व्हॅल्यू आहे 3.14 आणि त्याला इंटू डी. मला डी फाइंड करायचं आहे. 3.14ची मला इकडे व्हॅल्यूची गरज आहे का, नाही. मग मी त्याला काय करणार आहे, 62.80 कडे पाठव. म्हणजेच काय येणार आहे, देअरफॉर डी इज इक्वल टू 62.80 अपॉन 3.14. म्हणजेच माझी डीची व्हॅल्यू काय निघणार आहे, 20. दोघांचं डिवायडेशन केलं तर आपल्याला डीची व्हॅल्यू काय निघणार आहे, 20. म्हणजेच मला जो प्रश्न त्यांनी विचारला होता, फाइंड इट्स डायमीटर. पुन्हा माझं डायमीटरचं आन्सर निघालं, डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आलं लक्षात. पुन्हा एकदा बघू. सर्कम्फरन्स दिलेला आहे. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 62.80 सेंटीमीटर. या एक्झाम्पलमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की पायची व्हॅल्यू ही तुम्हाला 3.14 घ्यायची आणि त्याच्यानुसार आपल्याला डायमीटर फाइंड करायचं. आतापर्यंत पायची व्हॅल्यू आपण काय घेतो, 22/7. पुन्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना सिमिलरली जाणार. गिवन जे त्यांनी दिले त्याच्यानुसार लिहिणार आपण. गिवन इज इक्वल टू सर्कम्फरन्स सी दिलेला आहे 62.80 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू दिलेली 3.14, 3.14. त्याच्यावरनं फॉर्म्युला आला सी इज इक्वल टू पाय इंटू डी. सीची व्हॅल्यू आहे 62.80, पायची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 3.14 इंटू डी. त्याच्यावरनं मला डी फाइंड करता आला. डी इज इक्वल टू 62.80 हा मल्टिप्लिकेशनचा 3.14 इकडे कशाला जाणार आहे, डिव्हिजनला. या दोघांमध्ये जर आपण डिव्हिजन केलं तर आपल्या डीची व्हॅल्यू काय निघणार आहे, 20. म्हणजेच काय आले, डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलंय, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगतंय द रेडियस ऑफ अ सर्क्युलर प्लॉट. एक सर्क्युलर प्लॉट आहे की ज्याचा रेडियस दिलेला आहे तुम्हाला 7.7 मीटर. आणि पुढे प्रश्न विचारलाय, हाऊ मच विल इट कॉस्ट टू फेन्स द प्लॉट विथ 3 राऊंड्स ऑफ फायर ॲट द रेट ऑफ 50 रुपीज पर मीटर. जर मला त्या संपूर्ण प्लॉटला म्हणजे रेडियस 7.7 मीटर असलेला, रेडियस 7.7 मीटर असलेला म्हणजेच कसं येईल बघा. हा एक सर्क्युलर प्लॉट बघितला, हा त्याचा सेंटर पॉइंट. इथून त्याची रेडियस सांगितलेली त्यांनी 7.7 मीटर ही त्याची रेडियस सांगितली. म्हणजेच काय, 7.7 एवढ्या लांबीचा रेडियस असलेला एक सर्क्युलर प्लॉट आहे. त्याला जर आपल्याला वायरचे 3 राऊंड्स कंप्लीट करायचे असतील तर त्यासाठी एकूण खर्च किती येणार हे आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये काढायचं आहे. म्हणजेच काय, त्यांनी पुढे दिलेलं आहे की एका राऊंडला ते किती खर्च येणार आहे तुम्हाला, 50 रुपये. म्हणजेच आपण त्याच्यानुसार काय करणार, मग सुरुवातीला त्याचा सर्कम्फरन्स काढणार. म्हणजेच काय येईल बघा. पुन्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना जे गिवन दिलंय ते लिहून घेऊ. म्हणजेच काय येणार आहे, गिवन रेडियस आर इज इक्वल टू 7.7 मीटर. देअरफॉर सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर प्लॉट. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला सर्कम्फरन्स फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय, ऑफ अ सर्क्युलर प्लॉट. सर्क्युलर प्लॉटचं सर्कम्फरन्स बघणार इज इक्वल टू काय येणार आहे, पुन्हा फॉर्म्युला सी इज इक्वल टू 2 पाय आर. 2 घेतला इंटू 22/7 बरोबर, आणि इंटू काय घेतलंय, आरची व्हॅल्यू काय तुमच्याकडे 7.7. याचा जर आपण
7ने इकडे डिवाइड केलं तर पुन्हा काय येणार आहे 2 × 22 × 1.1. यांचं जर आपण व्यवस्थित मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला सर्कम्फरन्स काढता येईल, तो म्हणजे 48.4 मीटर. मीटरमधले सगळे व्हॅल्यूज जे आहेत ते सगळे आपल्याला मीटरमध्ये दिलेली, त्याच्यामुळे आपण इथं पण काय घेणार आहे 48.4 मीटर. हे झाला आपला सर्कम्फरन्स म्हणजे सी. पण आपल्याला विचारलेलं काय त्यांनी, जर मी ह्या पूर्ण सर्क्युलर प्लॉटला जर 3 वायरचे राऊंड मारणार असेल तर मला एकूण येणारा खर्च किती. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एक राऊंड मारला तर त्याला येणारा खर्च काढावा लागेल. त्याच्यामुळे आता आपण म्हणणार मग ती जी लेंथ झाली, एका राऊंडची लेंथ झाली म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर 1 राऊंड. एका राऊंडला लागणारी वायर म्हणजेच किती येणार आहे, मग ती जेवढा तुमचा सर्कम्फरन्स आहे तेवढीच ती वायर लागेल, म्हणजेच 48.4 मीटर. याचं आपल्याला एक समजलं की 1 राऊंडला मला एवढी वायर लागणार, पण एवढ्या वायरसाठी मात्र येणारा खर्च किती. खर्चासाठी आपण आता पुन्हा काढू कॉस्ट ऑफ, देअरफॉर कॉस्ट ऑफ 1 राऊंड ऑफ फेन्स, ती किती येणार आहे. मग त्याचा फॉर्म्युला येईल लेंथ ऑफ वायर इंटू तिला लागणारा कॉस्ट, म्हणजे तिला लागणारा खर्च, तो आपल्याला किती दिला, कॉस्ट पर मीटर जो आपल्याला त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच काय, लेंथ ऑफ वायर किती झाली आता माझी 48.4 आणि कॉस्ट पर मीटर काय दिलेली त्यांनी 50 रुपीज, म्हणजेच काय 50. याच्यावरून आपल्याला कॉस्ट ऑफ 1 राऊंड ऑफ फेस किती मिळणार आहे 2420 रुपीज. म्हणजेच काय, जी वायर आहे जिला तुम्ही राऊंड करणार आहे एका सर्क्युलर प्लॉटला, की ज्याची रेडियस 7.7 सेंटीमीटर दिली आहे, त्याचा सर्कम्फरन्स हा 48.4 मीटर आहे. त्याला जर एकदा राऊंड करायचा असेल तर त्याच्यासाठी खर्च आहे 2420 रुपीज. म्हणजेच काय, जर त्याला आपल्याला 3 राऊंड्स करायचे असतील म्हणजेच येईल मग पुढे देअरफॉर कॉस्ट ऑफ 3 राऊंड ऑफ फेन्स. म्हणजेच काय येणार आहे मग तुमचं 3 राऊंड सांगितलंय, 3 इंटू एक राऊंडला जेवढा खर्च येणार आहे तो लिहिणार 2420. म्हणजेच या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय आन्सर निघते 7260 रुपीज. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशन बघा इंटू 3, 303, 3 2 जा 6, 3 4 जा 12, इकडे 1 गेला, 3 2 जा 6 आणि एक पुन्हा 7. म्हणजे तुमचं 3 राऊंड वायरसाठी लागणारा खर्च किंवा लागणारे पैसे किती असणार आहे 7260 रुपीज. एवढं आलं लक्षात. पुन्हा एकदा बघू, तुम्हाला एक रेडियस दिलेली आहे एका सर्क्युलर प्लॉटची की जो 7.7 मीटरचा आहे. मग ते पुढे त्यांनी असं विचारलंय की 7.7 मीटर रेडियस असलेला एक जो सर्क्युलर प्लॉट आहे त्याला जर मला 3 राऊंड्स वायरचे द्यायचे असतील, प्रत्येक राऊंडमध्ये जो एक 50 रुपीज जो खर्च येणार तो मला पर मीटरसाठी येणार आहे, त्याचा आपण वापर करायचा आहे आणि आपल्याला एकूण कॉस्ट फाइंड करायची 3 राऊंडसाठी. त्याचा आपण एक्झाम्पल मी कसा वापर करू बघितला. आपल्याला काय दिलं, एक सर्क्युलर प्लॉट दिलेला आहे की ज्याची रेडियस ही 7.7 मीटर आहे. म्हणजेच मग गिवन काय दिलं आपल्याला, रेडियस आर इज इक्वल टू 7.7 मीटर. त्याच्यावरून आपल्याला सर्कम्फरन्स काढता येईल. म्हणजे काय, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्क्युलर प्लॉट तो किती आलाय 2πr, 2 × 22/7, आरची व्हॅल्यू काय दिली 7.7 इज इक्वल टू 2 × 22 इंटू हा जो 7.7 आहे याला कसं केलं 7 1 जा 7, 7 1 जा 7.7 1 जा 7, 1.1 आलं. यांचं तिघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला सर्कम्फरन्सची व्हॅल्यू काय निघणार आहे
48.4 मीटर. सर्कम्फरन्स जो आहे तोच काय असणार आहे आपल्याला, पूर्ण त्याची लेंथ, म्हणजेच काय लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड टू वन राऊंड. जेवढा सर्कम्फरन्स आपल्याला दिलाय तेवढीच लेंथ लागणार आहे वायरची, म्हणून आपण काय म्हटलं, लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर वन राऊंड, तो पुन्हा किती आलाय, 48.4 मीटर. आता 48.4 मीटर एवढी वायर लागणारा वन राऊंड असेल तर त्याला येणारा खर्च किती. आपल्याला दिलेलं आहे की 50 रुपये हे तुम्हाला पर मीटरला खर्च येणार आहे. म्हणजेच मग आपण घेताना काय घेतलं, कॉस्ट ऑफ वन राऊंड, एका राऊंडला येणाऱ्या खर्चासाठी लेंथ ऑफ वायर इंटू कॉस्ट पर मीटर. लेंथ ऑफ वायर होती आपल्याकडे 48.4 इंटू कॉस्ट होती 50. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर काय आलं आपलं 2420 रुपीज. त्याचनुसार आपण कॉस्ट ऑफ 3 राऊंड्स ऑफ फेन्स, तसंच 3 राऊंडसाठी किती असणार आहे, 3 इंटू 2420. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर काय निघणार आहे आपलं 7260. म्हणजे त्या 7.7 मीटर असलेल्या रेडियस सर्क्युलर प्लॉटला जर आपल्याला 3 राऊंड मारायचे असतील एका वायरचे, आणि प्रत्येक खर्चासाठी 50 रुपये कसा आहे पर मीटर एवढा खर्च येणार असेल, तर 3 राऊंडसाठी आपल्याला एकूण लागणारा खर्च किती असेल, 7260 रुपीज. एवढे एक्झाम्पल झाले. आता पुढे आपण बघू प्रॅक्टिस सेट 42. प्रॅक्टिस सेट 42 सॉल्व्ह करत असताना तुम्हाला सुरुवातीला क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे, कम्प्लीट द टेबल बिलो. जो टेबल दिला आहे तो कसा करायचा, आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तो कम्प्लीट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिले, रेडियस तुम्हाला दिली 7 सेंटीमीटर. डायमीटरचा डी तुम्हाला दिलेला नाही, आणि सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू पण तुम्हाला दिलेला नाही. दोघही गोष्टी काय करायच्या, आपल्याला फाइंड करायच्या. म्हणजेच पुन्हा लिहित असताना काय येणार मग, फॉर्म्युला. सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू रेडियस दिलेला आहे त्याच्यामुळे 2πr आलं इथपर्यंत. 2πr असल्यामुळे आता पुन्हा मला सर्कम्फरन्स काढायचं आहे. सी इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू काय 22/7 आणि आरची व्हॅल्यू काय दिली आहे 7. 7 1 7, 7 1 7. सर्कम्फरन्स काय येणार आहे मग 2 इंटू 22, म्हणजेच सर्कम्फरन्सची व्हॅल्यू काय निघणार आहे माझी 44 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स फाइंड झाला. पण डायमीटरसाठी पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे, डी इज इक्वल टू 2 टाइम्स आर. म्हणजेच डी इज इक्वल टू 2 इंटू आरची व्हॅल्यू काय दिली 7, म्हणजे डीची व्हॅल्यू काय आली माझ्याकडे 14 सेंटीमीटर. या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. त्याच्यानुसार आपल्याला एक्झाम्पल्समध्ये ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहे त्या पूर्ण फिलअप करायच्या. पहिल्यामध्ये आपल्याला रेडियस दिलेला आहे. या दोघही जागा आपल्याला हा फॉर्म्युला यूज केला आहे, सी इज इक्वल टू 2πr. त्याचा वापर केला आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह केलंय. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला होमवर्क असेल. हा होमवर्क करायचा आणि मला सेंड करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड एक्झाम्पलमध्ये रेडियस दिलेला नाहीये, डायमीटर दिलेला आहे, सर्कम्फरन्स विचारलेला आहे. म्हणजेच काय, डायमीटरचा वापर करायचा आहे, त्याच्यानुसार रेडियस पण फाइंड करायची आणि सर्कम्फरन्स पण फाइंड करायचा. थर्ड एक्झाम्पलमध्ये सर्कम्फरन्स दिलाय, त्याच्यानुसार आपल्याला रेडियस आणि डायमीटर काढायचं आहे. म्हणजेच काय, आपण जे एक्झाम्पल बघितलं होतं, एक्झाम्पल नंबर 1 काय दिलं होतं बघा. एक्झाम्पल आपण 1 बघितलं होतं की जर मला सर्कम्फरन्स वाला, म्हणजेच काय, द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल 198 सेंटीमीटर. जर मला सर्कम्फरन्स दिलेला असेल त्याच्यावरनं मला रेडियस आणि डायमीटर कसं फाइंड करायचं आहे, तो सिमिलर क्वेश्चन इथे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 पण सॉल्व्ह करता येईल, क्वेश्चन नंबर 4 पण सॉल्व्ह करता येईल. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आपल्याला, फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. एक तुम्हाला सर्कम्फरन्स दिलेला आहे की जो 176 सेंटीमीटर आणि आपल्याला त्याची रेडियस फाइंड करायची. पुन्हा आपल्याला काय दिलंय, गिवन डाटा, सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 176 सेंटीमीटर. पुन्हा फॉर्म्युला यूज करू. फॉर्म्युला सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 2πr. आर कशासाठी, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये देताना काय दिलं त्यांनी, फाइंड रेडियस, म्हणजे आपल्याला त्याची रेडियस फाइंड करायची म्हणून. सर्कम्फरन्स किती दिलाय 176. 2 इंटू 22/7 इंटू आर.
आर फाइंड करत असताना या दोघांची इकडे काही गरज आहे का नाही, मग आपण त्यांना काय करू, इक्वल टूच्या त्या साईडला पाठवू. म्हणजेच काय, देअरफॉर आर इज इक्वल टू 176 इंटू 7 हा इकडे डिवाइडला, तो तिकडे जाताना कशाला जाणार आहे, मल्टिप्लिकेशनला. आणि 2 इंटू 22 हे दोघं इकडे कशाला आहे, मल्टिप्लिकेशनला आहे, ते इकडे कशाला येतील, डिवाइडला. म्हणजे 2 इंटू 22. देअरफॉर आर इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 8 जा 16, काय मिळणार इथे 1, पुन्हा 2 8 जा 16, म्हणजेच काय येते 88 इंटू 7/22. देअरफॉर आर इज इक्वल टू 22 1 जा 22, 22 4 जा 88, म्हणजेच काय येणार 4 इंटू 7. देअरफॉर आर रेडियस काय येणार तुमची 28 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व्ह झाला आपला. सर्कम्फरन्स दिलेला होता 176 सेंटीमीटर. त्यानुसार आपण त्याचा फॉर्म्युला वापरला, सी इज इक्वल टू 2 पाय आर. त्याच्यामध्ये आपल्याला सर्कम्फरन्स 176 दिलेला आहे. त्याच्यानुसार फॉर्म्युल्यामध्ये आपण सर्व किमती टाकल्या. त्याच्यानुसार आपल्याला आर काय निघाला 28 सेंटीमीटर. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय आपल्याला तो बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. What would it cost to put a 4-round fence around his garden at the rate of 40 rupees per meter? हा क्वेश्चनही पुन्हा सिमिलर आहे. आपण जो मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, क्वेश्चन नंबर आपण काय बघितलं होतं, सर्क्युलर प्लॉटवाला जो क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय तसा सिमिलर क्वेश्चन आहे. त्या मागच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं होतं की जी रेडियस आहे ती 7.7 मीटरची. इथे आपल्याला रेडियस काय दिलेली आहे 56 मीटर दिली. त्याच्यामध्ये पण आपल्याला काय विचारलं होतं, 3 राऊंड्स विचारले होते. जर वायरचे 3 राऊंड्स करायचे असतील तर किती खर्च आहे. इथे मात्र आपल्याला कॉस्ट विचारली, ती कोणासाठी 4 राऊंडसाठी. आपल्याला इथे काय घ्यायचंय 4 राऊंड्स. पुन्हा तिथे रेट दिलेला होता की 50 रुपीज कशासाठी, पर मीटरसाठी. इथे पण आपल्याला दिलेलं आहे, रेट दिलेला आहे 40 रुपीज पर मीटरसाठी. इथेच म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला 56 सेंटीमीटर हा आर दिलेला आहे. त्याची कॉस्ट फाइंड करायची आहे, एकूण किंमत फाइंड करायची आहे. जर त्या 56 मीटर असलेल्या सर्क्युलर गार्डनला जर एका वायरने आपल्याला पूर्ण गोल राऊंड मारायचा असेल, किंवा आपल्याला त्याला एक गोल राऊंड मारायचा आहे फक्त, त्याला 4 राऊंडसाठी किती खर्च येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर 40 रुपीज हा पर मीटरसाठी त्यांनी खर्च दिलेला आहे. आपण हे एक्झाम्पल सिमिलर सॉल्व्ह करणार आहे. रेडियस घ्या 56 सेंटीमीटर, त्याचा सर्कम्फरन्स काढा. सर्कम्फरन्स फाइंड झाल्यानंतर तो सर्कम्फरन्स हा तुमचा लेंथ ऑफ गार्डन येणार आहे. ती गार्डनची लेंथ झाल्यानंतर ते कशासाठी असणार आहे तुमच्या 1 राऊंडसाठी. पुन्हा तुम्ही कॉस्ट ऑफ 1 राऊंड घ्या. त्याचं फॉर्म्युला काय, लेंथ ऑफ वायर इंटू कॉस्ट पर मीटर. इथे लेंथ ऑफ वायर काय दिलंय तुम्हाला, लेंथ ऑफ वायर जी तुमची सर्कम्फरन्स येणार आहे ती घ्यायची, आणि कॉस्ट काय दिलेलं आहे तुम्हाला 40 रुपीज पर मीटर. इथे काय येणार आहे तुमचं 40. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचंय. इथे तुम्हाला 3 राऊंडसाठी विचारलं होतं, ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 4 राऊंडसाठी विचारलंय. पुन्हा तुम्हाला 4 इंटू जेवढे रुपीज येतील तेवढे रुपीज घ्यायचे आणि फायनल आन्सर काढायचे. तर तुम्हाला आता होमवर्क असेल क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, आणि हा जो टेबल दिलेला आहे हा पूर्ण फिलअप करायचा आहे. हा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, हा होमवर्क सॉल्व्ह करताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. पण हा होमवर्क सॉल्व्ह करून मला तेवढे सगळे पेजेस, तुम्ही नोटबुकवर सॉल्व्ह करत असाल तर नोटबुकवर ते संपूर्ण मला सेंड करायचे. सो आज आपण इथे थांबू. आपली प्रॅक्टिस सेट 42 इथे कंप्लीट होते. नेक्स्ट लेक्चरला आपण जो आपल्याला या चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट आहे आर्क ऑफ द सर्कल तो बघू. तोपर्यंत सगळे एक्झाम्पल्स बघा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काही जमत नसतील तर तसं विचारलं तरी चालेल, काही हरकत नाही. बघू आपण बाकीचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.